नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मोड आलेले कडधान्य आपल्याला खायला पाहिजे म्हणून आपण काहीतरी वेगवेगळे पदार्थ बनवून खात असतो. तर आज इथे मी मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी करणार आहे आणि त्याचबरोबर इथे आपल्याला वाटणही करायचं आहे त्या भाजीचं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपल्याला मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी बनवायची आहे. मटकी मी इथे वाफवून घेतलेली आहे. मोड आलेली ही मटकी आहे. तर काही मसाले घालून आपण ही मटकी वाफवून घेतलेली आहे. मटकी कशी वाफवायची ती माझ्या चॅनलवरती रेसिपी आहे, नक्की बघा. तर ही वाफवलेली मटकी आहे. तर ही आपण आता एक साईडनी बाजूला ठेवायची. आपल्याला इथे वाटण करून घ्यायचं आहे. वाटणासाठी मी इथे एक मीडियम साईजचा कांदा इथे भाजून घेतलेला आहे. कांदा काळा जास्त केलेला नाहीये, हे बघा. साधारण कांदा मी इथे भाजून घेतलेला आहे आणि इथे 7-8 मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या आहेत आणि एवढा मोठा तुकडा हा खोबऱ्याचा आहे. हाही इथे व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि 8-10 7-8 इथे पाकळ्या आहेत लसणाच्या आणि अर्धा इंच इथे आलं आहे आणि कोथिंबीरीची इथे पेस्ट घेणार आहे. कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्यांची मी इथे पेस्ट करून ठेवत असते, तर ती इथे वाटणामध्ये मी घेणार आहे वाटण करताना. आणि फोडणीसाठी कांदा आणि टोमॅटो आपण घेतलेला आहे. तर आधी आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे. इथे आपल्याला कोथिंबीरीचे जे कोवळ्या दांड्या असतात त्याची पेस्ट आहे ती आपल्याला 2 चमचे घ्यायची आहे आणि इथे मी 1 टीस्पून घेणार आहे जिरे. 1 टीस्पून आपण इथे वाटणामध्ये जिरं घ्यायचंय आणि पाणी टाकून आपल्याला ही बारीक पेस्ट तयार करायची आहे. इथे आपण वाटण आपलं व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून. इथे आपल्याला कांदा, टोमॅटो आणि आता कोथिंबीर कापून घ्यायची आहे. बटाटा पण आपल्याला ह्या भाजीमध्ये घालायचा आहे. साल याची थोडीशी जिथे खराब वाटते तिथे मी साल काढून घेणार आहे. अन्यथा मी बटाट्याची साल काढत नाही. बारीक आपल्याला कापायचा आहे टोमॅटो पण. कोथिंबीर आपल्याला कापून घ्यायची. या भाजीमध्ये बटाटा अतिशय छान लागतो. तो कशा पद्धतीने इथे टाकायचा आहे ते मी दाखवणार आहे. तर आता आपल्याला इथे बटाटा कापायचा आहे. तर ह्याच्या हे जे आहेत आपल्याला बटाट्याच्या फोडी त्या फार मोठ्या किंवा फार बारीक ठेवायच्या नाहीये. या पद्धतीने आपल्याला त्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे अगोदर मी फिक्की भाजी बनवणार आहे माझ्या इटुकल्या नातीसाठी आणि मग आपल्या या भाजीला मी फोडणी देणार आहे. भाज्या आपल्या कापून झालेल्या आहेत. आता आपल्याला इथे फोडणीची तयारी करायची. इथे गॅसवर मी एक छोटं पातेलं ठेवलेलं आहे. तर इथे 1 टीस्पून मी घातलेलं आहे तेल आणि एकीकडे आपलं दुसरं पातेलं मी गरम करत ठेवलेलं आहे. त्यातही मग आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. गरम झालेलं आहे. तर इथे मी बटाटे आहे एक 7-8 पीस कापलेले बटाट्याचे ते इथे मी तेलामध्ये घातलेले आहे. हे व्यवस्थित इथे मला परतून घ्यायचे आहे. हे बटाट्याची चव या भाजीमध्ये खूप छान लागते. इकडे गॅसवरती आपण पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 3 टीस्पून तेल मी इथे घातलेलं आहे. हे पण तेल आपल्याला इथे चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. या पद्धतीने तेलामध्ये परतून घेतलेला बटाटा या भाजीमध्ये खूप छान टेस्ट या बटाट्याची येते. इथे आपण थोडंसं टोमॅटो घालून घेणार आहे. आपल्याला टोमॅटो थोडंसं ह्याच्यामध्ये नरम होऊ द्यायचं आहे. इथे आपलं हे तेल पण छान इथे गरम झालेलं आहे. तर आपल्याला आता इथे बटाटे तेलामध्ये घालून घ्यायचे आणि ते आपल्याला व्यवस्थित परतायचे आहेत. इथे बघा टोमॅटोचा आणि बटाट्याचा कलर एकदम छान झालेला आहे. आता इथे आपल्याला थोडंसं वाटण घालायचं आहे. जे वाटून आपण घेतलेलं आहे ते थोडंसं वाटण इथे घालायचं आहे आणि थोडेसे आपल्याला आता मसाले 2 चिमटे इथे घालणार आहे मी. हिंग आणि अर्धा टीस्पून पेक्षाही कमी ही हळद आहे. थोडीशी कोथिंबीर मी आता इथे घालणार आहे. वाटण घालून आपण व्यवस्थित मसाले आपले परतलेले आहेत. इथे आपल्याला आता पाणी घालायचंय.
मटकी ऑलरेडी आपली छान कलसून घेतलेली आहे आपण. तर इथे 2 चमचे आपण आता मटकी घालणार आहे. आपली मटकी अगोदर वाफवलेली आहे. इथे आपण गरजेनुसार पाणी घालायचंय आणि आपल्याला भाजी छान इथे शिजून घ्यायची आहे. चवीपुरते इथे मीठ घालते थोडस आणि भाजी आपली इथे शिजून घ्यायची आहे छान. इथे आपले आता व्यवस्थित इथे परतले गेलेले आहेत. इथे आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला इथे छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. थोडासा कलर आपल्याला कांद्याचा बदललेला इथे करून घ्यायचा आहे. आपली फिक्की भाजी छान उकळलेली आहे आणि बटाटाही आपला इथे एकदम छान शिजलेला आहे. फिक्की भाजी आपली तयार झाली आणि कांदा आपला इथे छान याच्यामध्ये परतलेला आहे. आता आपल्याला इथे टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि कांद्याबरोबर परत आपला बटाटाही छान इथे शिजलेला आहे आणि टोमॅटो आपल्याला थोडासा इथे आता नरम करून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर फक्त आपण इथे टोमॅटो मिक्स करणार आहे कांद्यामध्ये. 1 मिनिटभर आपण इथे टोमॅटो आपला कांद्यामध्ये परतवून घेतलेला आहे. इथे आता आपलं वाटण टाकून घ्यायचंय. वाटण इथे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि इथे आपल्याला आता काही मसाले घालायचे आहेत. 2 चिमटे मी इथे घातलेला आहे हिंग आणि मटकी उकडताना मी थोडीशी इथे हळद टाकलेली होती, तर अर्धा टीस्पून फक्त इथे हळद आहे आणि रस्सा भाजीचा मसाला इथे घालणार आहे 2 चमचे. तर तुम्ही आवडीप्रमाणे इथे मसाला वापरू शकता. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे सर्व व्यवस्थित मसाले शिजून घ्यायचे आहेत. थोडंसं झाकण ठेवून आणि आपण हे मसाले शिजून घेऊ. इथे आपलं मसाले बघा व्यवस्थित शिजलेले आहेत. मटकी आपल्याला इथे घालून घ्यायची. वाफवलेली मटकी आपण इथे आता मिक्स करणार आहे. याच्यामध्ये गरजेनुसार आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. मस्त मटकीचा वास सुटलेला आहे. आपल्या मटकी वाफवलेली असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ इथे शिजून घेण्याची गरज नाही. वाफेमध्ये आपली मटकी बऱ्यापैकी शिजलेली असते. इथे आपण गरजेनुसार पाणी घातलेलं आहे. आपल्याला किती भाजी घट्ट हवी किंवा किती पातळ हवे त्याप्रमाणे इथे पाणी घालायचं आहे आणि चवीपुरतं इथे मीठ घातलेलं आहे. मटकीचे हे बघा वरती साल तरंगून आलेली आहे. मी कधीही मटकीची किंवा कुठल्याही कडधान्याची साल काढत नाही. बरेच जणांना आवडत नाही म्हणून बरेच जण साल काढून टाकतात, तर मी इथे साल काढलेली नाहीये. तर आता आपल्याला इथे छान याला उकळी आणून घ्यायची आहे भाजीला. इथे आपली मटकी व्यवस्थित उकळलेली आहे. भाजी आपली शिजलेली आहे. थोडीशी इथे कोथिंबीर मी घालते. मटकीची रस्सा भाजी आपली इथे तयार झालेली आहे. मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी आपली इथे तयार झालेली आहे. आजची रस्सा भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया परत असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय. तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि माझ्या चॅनलवरती बरेच प्रकारच्या रेसिपीज मी दिलेल्या आहे. त्याची प्लेलिस्ट मी चॅनलवरती दिलेली आहे. त्या प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर होम कुक रंजना चॅनलला जरूर भेट द्या.